नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण कुकरमध्ये झटपट होणाऱ्या भाज्यांची रेसिपी पाहत आहोत। तर आज मी मुगाच्या डाळीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे लसूण घेतले, मिरची घेतले। मिरची मी खूप बारीक चिरून घेतले, तुम्हाला हवी तशी तुम्ही चिरून घ्या। इथे मी कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतले। बाकी फोडणीसाठी आपलं राई, जिरं, हळद आणि मीठ आणि एक बारीक चिरलेला कांदा पण घ्यायचा आहे। इथे मी घ्यायला विसरले होते, फोडणी करताना मी तुम्हाला दाखवते। आणि इथे मी एक छोटी वाटी भरून मुगाची डाळ घेतली, एवढी वाटी मुगाची डाळ घेतली। आणि ही डाळ मी आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। आपण नेहमी डाळ आणि तांदूळ जसे चोळून धुतो तसेच व्यवस्थित डाळ धुवून घ्यायची आहे। काल मी गवारच्या भाजीचा व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या, भाज्या बनवून बघा। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर नक्की कमेंट करून कळवा। आणि अशा अजून क्विक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता फोडणी देईपर्यंत मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं आहे, तर आपली डाळ थोडीशी भिजेल तोपर्यंत। चला मग भाजीला आता पटकन फोडणी देऊया। त्यासाठी मी कुकर ठेवला आहे गॅसवरती, त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकणार आहे। आणि तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची। तेल तापलं आहे आता बऱ्यापैकी। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता टाकलाय, लसूण, आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। तुम्ही जसं तिखट खाता त्याप्रमाणे मिरची कमी जास्त घेऊ शकता। आणि आता मी यामध्ये कांदा टाकते, एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय। यामध्ये थोडा मीडियम साईजचा कांदा टाकला तरी चालतो, भाजीमध्ये छान चव येते त्याची सुद्धा, पण मी बारीक चिरून घेतलेला आहे। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता मी थोडा गॅस फास्ट करते आणि कांदा परतवून घेते पटापट। हे बघा, कांदा व्यवस्थित आता परतून झाला आहे, तर त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि पाव चमचा हळद। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर यासाठीच टाकते की फोडणीला सुद्धा कोथिंबीरीचा खूप असा छान सुवास येतो आणि आपल्या भाजीला सुद्धा खूप छान चव येते त्यामुळे। आता व्यवस्थित मिक्स करून झालंय, यामध्ये आपण मुगाची डाळ टाकून घेऊया। ही भाजी चपातीसोबत खूप छान लागते आणि अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये बनून तयार होते, त्यामुळे डब्यासाठी वगैरे ही भाजीसुद्धा द्यायला काहीच हरकत नाही आहे। चवीपुरतं मीठ टाकूया। चवीपुरतं मीठ मिक्स करा आणि मग त्यामध्ये पाणी टाका। आणि आता पाणी डाळीमध्ये एवढं टाकायचं आहे की डाळ पूर्णपणे पाण्यामध्ये भिजली पाहिजे, पण त्याहून जास्तही पाणी आलं नाही पाहिजे डाळीला,
म्हणजे जसं की आपण साबुदाणा भिजवून ठेवतो रात्री की काठोकाठ अगदी तसं पाणी टाकायचं आहे डाळीमध्ये. आता मला इथे एक छोट्या वाटीला अर्धा पेला पाणी लागलं आहे, पण तुम्ही डाळ किती घ्याल त्याप्रमाणे मी तुम्हाला एकदा दाखवते. हे बघा, डाळ पूर्णपणे भिजली पाहिजे पाण्यामध्ये, तेवढंच पाणी टाकायचं आहे. अगदी जास्त पाणी टाकायचं नाही आहे डाळीमध्ये. आणि आता झाकण लावून याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. बारीक गॅसवरती 2 शिट्या काढून घेणार आहे मी. आणि थोडंफार पाणी जास्त जरी झालं तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही. फक्त भाजी थोडीशी पातळ होईल, पण चवीला भाजी छानच लागेल. कुकरच्या 2 शिट्या झाल्या आहेत, वाफ पूर्ण निघाली आहे. आपण आता कुकर उघडून चेक करून घेऊया. हे बघा, भाजी आता व्यवस्थित झाली आहे. हे बघा, भाजी व्यवस्थित सुकी सुकी भाजी झाली आहे. त्यासाठी पाणी बेताने टाकायचं आहे, नाहीतर थोडं पाणी जास्त झालं तरी थोडीशी पातळ होईल भाजी, बाकी काहीच नाही. आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहे आणि भाजी सर्व करणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.